तुझी माझी यारी भाग 6. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सकाळी कॉलेजमध्ये सावी आणि आबा कॉलेजच्या गार्डनमध्ये बसून मिहीरशी कॉलवर बोलत असतात. मिहीर, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली, तू परत ये. मी थोड्या दिवसांनी परत येईन. माझे आयडल पर्सन मला इथे भेटले आहेत. काही वेळ त्यांचेसे घालवून परत येतो. एवढं बोलून मिहीर कॉल कट करतो. केव्हा उतरेल यार याच्या डोक्यावरून सिंगर व्हायचं भूत, सावी म्हणाली. तेवढ्यात काही मुली येऊन आभावर कॉमेंट पास करतात आणि तिथलीच एक मुलगी आबाला म्हणते, श्रीमंत मुलांना फसवायचे चांगलीच तरकीब काढली या बेशरम मुलीने. आपल्या सिनियर मुलावर नजर टाकते, तेही R3 ग्रुपच्या हेडवर. सावीला हे ऐकून खूपच राग येतो. तिच्या मैत्रिणीला कोणी असं म्हणेल आणि सावी चुपचाप राहील हे तर अशक्यच आहे. तुझी इतकी हिंमत असं बोलायची? कोण आहेस तू? माइंड युअर ऑन बिझनेस, ओके? ओ आय सी, आत्ता मला कळलं. तू तीच आहेस ना जिने ऋषीला प्रपोज केलं होतं आणि त्याचा परिणाम तर तुला माहीतच आहे. तू फक्त त्याच्यावर ट्राय करत राहा. तेवढे वाईट होऊनही तू सुधारू शकत नाही आणि ऋषीच्या गर्लफ्रेंडला परेशान करत आहेस. ऋषीला जर माहीत झालं ना तर याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील. म्हणूनच चुपचाप चालती हो, सावी म्हणाली. ती मुलगी तिथून निघून जाते. तिच्यासोबत असलेल्या मुलीसुद्धा जातात. त्या गेल्यावर सावी एक सुस्कारा सोडते. सावी, काय बोलली तू त्या मुलीला? की मी त्या डेव्हिलची गर्लफ्रेंड आहे? हे कधीच होऊ शकत नाही, तुला तर माहीत आहे ना, आभा म्हणाली. मी हे म्हटलं नसतं ना तर तुला ह्या मुलीने परेशान करून ठेवले असते. ती काय बोलत होती ऐकलीस ना तू? सोड आता, सावी म्हणाली. जर हे त्याला कळले तर काय होईल याचा विचार तू केला का? आभा म्हणाली. काहीच नाही होणार तुला, मी आहे ना. तुझी माझी यारी नि विसर ह्या मुलीची कमेंट सारी. जस्ट चिल, ओके? सावी म्हणाली. रोहनने दुरूनच हा प्रकार पाहिला होता. तो त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, वा सावी, क्या बात है. मैत्री असावी तर अशी जशी तुम्हा दोघींची आहे, एकमेकांसाठी जीव लावणाऱ्या. आभा, सावी अगदी बरोबर बोलत आहे. लोक काय बोलतील त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. काही दिवस बोलतील आणि मग विसरून जातील. त्यासाठी तू आपला मूड ऑफ नको करू. लोकांचे कामच ते असते दुसऱ्यांच्या जीवनात काय चालू आहे ते फक्त माहीत करणे आणि टांग अडविणे, रोहन म्हणाला. थँक्स रोहन, तू वेळोवेळी मला मदत करतोस आणि मला समजतोस, आभा म्हणाली. रोहन इट्स ओके म्हणून तिथून निघून जातो. त्याला जाताना आभा त्याच्याकडे पाहतच असते. आभा, तू त्याला असं का बघते? सावी म्हणाली. यार साऊ, हा सर्वात डिफरंट आहे, आभा म्हणाले. येस, ही इज डिफरंट. मला वाटतं आभा तू त्याला लाईक करते, सावी म्हणाली. काही कळत नाही साऊ, मला तर तो फक्त चांगला मुलगा वाटतो बस, आभा म्हणाली. तू आपल्या मनाला विचार आणि स्वतः कन्फर्म कर, सावी एक डोळा मारून हसून तिला म्हणते. आभा मनातल्या मनात बोलते, काय खरंच मला रोहन आवडतो? आणि ती ब्लस करते. ऋषी R3 केबिनमध्ये. ऋषी फोनवर बोलत असते. सर्व रेडी आहे ना? मला काहीच कमी नकोय. आणि हो, सर्वच एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. एवढं बोलून तो कॉल कट करतो. ब्रो, आज तू खूपच एक्सायटेड दिसत आहेस, ऋतिक रूममध्ये येत बोलतो. तुला कशावरून वाटते? ऋषी म्हणाला. तुझी जी खुशी आहे ना ब्रो, ती खुशी तू लपवू शकत नाही. तुझ्या चेहऱ्यावरून सर्व कळते. आणि तुझी पहिली किस पण झाली आहे कालच, ऋतिक त्याला चिडवत म्हणाला. ऋषी त्याला पूर्णपणे इग्नोर करतो आणि मनातच बोलतो, ऋतिक जे काही म्हणत आहे ते खरंच आहे. तिला तर माहीतच नाही की आज तिच्यासोबत काय होणार आहे. तो मनातच खुश होत असतो. इकडे आभा सावीसोबत क्लासमध्ये लेक्चर अटेंड करत असते. तेव्हा तिच्या मोबाईलवर एका अननोन नंबरने कॉल येत असतो. आभा तो कॉल इग्नोर करते. पण पुन्हा पुन्हा त्या अननोन नंबरने कॉल येत असतो. मग ती कॉल उचलायला क्लासच्या बाहेर जाते. आभा तो अननोन कॉल उचलतो. हॅलो, पलीकडून आवाज येतो. तुझी हिंमत कशी झाली मला सोडून दुसऱ्या मुलाला किस करण्याची? तू फक्त माझी आहेस आणि मी तुला आपली बनवीन. आबा हे ऐकून घाबरते आणि कॉल कट करते.
ती किसवाली गोष्ट विसरायचा प्रयत्न करत होती आणि ह्या अननोन नंबरने तिला धमकी देणं ह्याचा कधी तिने विचारच केला नव्हता. आता हा कोण असेल, मी तर याला ओळखतसुद्धा नाही. ती पुरती घाबरली होती. तिला घाम फुटला होता. तिचा श्वास फुलला होता. क्लासच्या बाहेर ती तशीच उभी होती. तेवढ्यात तिथं रोहन व ऋतिक येतात. ते आभाला पाहतात. तिची अशी हालत पाहत रोहनला कळते की आभाला कोणती तरी गोष्ट त्रास देत आहे. तो तिला ठीक आहेस का म्हणून विचारतो. आभा काहीच बोलत नाही आणि तिथून जायला लागते. पण रोहन तिचा हात पकडतो. प्लीज मला जाऊ दे, सोड मला, मी ठीक आहे. ती बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब टपकन तिच्या गालावर पडतो. रोहनला ते दिसते. रोहन तिला शांत करतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो. त्यांच्या मागे मागे ऋतिकही जातो. R3 केबिनमध्ये आभा, रोहन आणि ऋतिक बसले असतात. ते दोघेही आभाला विचारतात, तू रडत का आहेस? आभा आणखी जोरजोरात रडायला लागते आणि रडतच त्या अननोन कालबद्दल सर्व सांगते. तू घाबरू नको, आम्ही माहीत करू त्या नंबरबद्दल, रोहन व ऋतिक तिला म्हणतात. आभा, तुला कधी असं वेगळे फील झाले का? म्हणजे ज्यावरून तुला अनसेफ वाटत असेल? या कॉलेजात तुझ्यासोबत काही झालं का? रोहन म्हणाला. आभा विचार करते आणि बोलते, हो, कॉलेजच्या पहिल्या दिवशी कुणीतरी मला एक फ्लावर बुके दिले होते. त्या बुकेवर एक कागद होता. मला आधी वाटलं हा कोणा दुसऱ्यासाठी असेल. पण जेव्हा मी तो कागद काढून पाहिला तर तिथं माझं नाव होतं आणि नावासमोर लाईफलाईनचा चिन्ह होता आणि एक हार्ट शेप काढला होता. आपलं नाव पाहून मी घाबरली आणि तो बुके फेकून दिला आणि आज हा काल आला. मला तर हा एक सनकी वाटत आहे, बट डोंट वरी, आम्ही आहोत ना, बघून घेऊ त्याला, ऋतिक म्हणाला. रोहन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून म्हणतो, प्लीज तू आता रडणं बंद कर, ओके? आणि हो, एकटीच कुठं जाऊ नको. आभा आपली होकारार्थी मान हलवते. ती मनात विचार करते, सावी, तू खरंच म्हणत होती, मी रोहनवर प्रेम करायला लागली आहे. रोहन, तू मला त्या वेळेस भेटतोस जेव्हा मी खूप दुःखात असते आणि तू माझी प्रत्येक वेळेस मदत करतोस. आभाला सावीचा काल येतो. ती काल उचलते. सावीचा आवाज तिच्या कानावर पडतो. आभा, तू ठीक आहेस? मी तुला कुठं कुठं नाही शोधलं यार. तू थांब, मी येते तुझ्याजवळ, आभा म्हणाली. 1 मिनिट आभा, तो नंबर दे मला, रोहन तिला थांबवत म्हणाला. आभा त्याला नंबर देते आणि सावीकडे जाते. आभा, कुठं होतीस तू? मी किती बोर झाली होती तुझ्या विना, सावी म्हणाली. आभा तिच्याकडे पाहून स्माईल करते, पण सावीला त्या अननोन नंबरबद्दल काहीच सांगत नाही. मला पप्पांचा काल आला होता म्हणून मी क्लासमधून निघाली, आभा म्हणाली. ओके फाईन, पण मला सांगायचं ना. चल आता कॅन्टीनमध्ये, मला खूप भूक लागली आहे, सावी म्हणाली. त्या दोघेही नाश्ता करत असताना आभाच्या मोबाईलवर रोहनचा नंबर फ्लॅश होत होता. सावी तो नंबर पाहते आणि ओरडते, ओ माय गॉड, तुझ्याजवळ R3 ग्रुपच्या रोहनचा कॉल येत आहे. कॅन्टीनमध्ये बसलेले सर्वजण त्यांच्याकडे पाहतात. आभा सावीच्या तोंडावर आपला हात ठेवते आणि चुपचाप राहा म्हणून डोळ्यांनीच इशारा करते. आता तू काय सर्वांनाच सांगत फिरशील? एकदम चूप, तोंडाला कुलूप लाव आपल्या. तिकडे रोहनने सर्व ऐकले होते, कारण सावी जेव्हा मोठ्याने बोलत होती तेव्हा तिने काल उचलले होते. पण आभाचे कालकडे लक्ष नव्हते. तिचे जेव्हा लक्ष जाते तर ती पटकन काल कट करते आणि सावीला म्हणते, तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल? काय विचार करत असेल म्हणजे? काहीतरी चांगलाच विचार करत असेल ना, कारण तू आहेसच इतकी क्यूट. पण आभा, मला एक सांग, तू नंबर कधी दिलीस त्याला? आणि दिलीस तर दिलीस, मला सांगितलंही सुद्धा नाही. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, माझ्याशी लपवते तू आता, सावी म्हणाली. प्लीज यार सावी, शांत हो ना आता, सर्व ऐकत आहेत, सांगते मी तुला सर्व, आभा म्हणाले. ओके, आता लवकर सांग, मला तर आता खूप इंटरेस्ट येत आहे, बिलकुल वेट नाही होत आता माझ्याने, सावी आपल्या ओठांवर बोट ठेवून बोलत असते. रोहनने माझा नंबर मागितला, कोणतेही प्रॉब्लेम किंवा मदत लागेल यासाठी, बाकी काही नाही, आभा म्हणाली. तुझा नंबर त्याने घेतला, मग मदत करून तुझ्या गुड बुक्समध्ये येईल आणि मग तुला डेटसाठी पण बोलेल, मग प्रपोज करेल, सावी म्हणाली.
तुला तर सर्वच माहीत आहे. अशा विषयांवर तू PhD केली आहे ना? आभा म्हणाली. ऑफकोर्स, मी लव्ह स्टोरी वाचल्या आहेत म्हणून मला माहीत आहे, सावी म्हणाली. सावी यार, ही माझी स्टोरी नसून माझी रिअल लाईफ आहे, आभा म्हणाली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा.